महापालिकेच्या खुल्या भूखंडावरील बांधकाम त्वरित पाडा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी आत्मदहन. मोहन कुंभार यांचा इशारा. मीना मनोहर हिरानी यांनी महापालिकेच्या खुल्या भूखंडावर सुरू केलेल्या बांधकाम त्वरित पाडण्यात यावं व बोगस सह्या करून बिगरशेती भूखंडाचे अंतिम रेखांकन मंजूर करून घेत त्यामध्ये नवीन भूखंड प्रस्तावित केलेला आहे. तो भूखंड रद्द करून बांधकाम पाडण्यात यावं व संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी दिलाय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या हद्दीमधील 447/1, 448/1, 448/2 पै, 448/4 पै या जागेवर मीना मनोहर इराणी व इतर जणांनी सुधारित प्राथमिक रेखांकन मंजूर करून घेतलं होतं. त्यावेळी जागेवर 1 ते 21 भूखंड पाडण्यात आले होते, परंतु सुधारित रेखांकन मंजूर करून त्यामध्ये नव्याने 22 नंबरचा भूखंड वाढवण्यात आला आहे. तो बेकायदेशीर आहे. यासाठी संमतीपत्र सादर करताना इतर भूखंडधारकांच्या संमतीच्या सह्या या बोगस केल्या असून बोगस सह्या करणाऱ्या मीना इराणी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी सहाय्यक संचालक नगर रचना विभाग इचलकरंजी महानगरपालिका यांच्याकडे केला होता. यापूर्वी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश तिवटे यांच्याकडेही याबाबतचा तक्रार अर्ज दाखल केला असतानाही नगर रचना विभागानं अथवा महानगरपालिकेनं कोणताही कारवाई केली नसल्याचा आरोप मोहन कुंभार यांनी पत्रकार परिषदेत केला. सदर बेकायदेशीर कृत्याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेला निवेदन देऊन सदर बेकायदेशीर भूखंडावरील बांधकाम त्वरित पाडण्यास सुरुवात करावी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा मोहन कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.